नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर मीरा भायंदर वसई विरार पोलीस भरती संदर्भात जे ग्राउंडचे विद्यार्थ्यांचे मार्क कळालेले आहेत, तर त्याच्या संदर्भात तुम्हाला मी माहिती देणार आहे की विद्यार्थ्यांना ग्राउंडचे मार्क किती पडत आहेत, काय आहे, ट्रेंड काय आहे, कट ऑफ किती लागू शकतो, या सगळ्यांची आपण ॲनालिसिस करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता मीरा भायंदर वसई आणि विरार पोलीस भरती जी आहे ती तब्बल 231 पदांकरता ही पदभरती राबवली जात आहे. तर याच्याच संदर्भात आपण काय करतो की व्हिडिओ मार्फत तुम्हाला मी माहिती देणार आहे. आता इथे जर बघितलं आता पहिले तर हे PDF डाउनलोड करतो आपण. 231 पदं कशी आहेत ते बघूयात आपण. तर बघा 231 जी पदं आहेत ती SC साठी 26 पदं आहेत. ST साठी आहेत 17 पदं, 4 पदं VGS साठी आहेत, 7 पदं NTB साठी आहेत, 13 पदं NTC साठी आहेत, 2 पदं NTD साठी आहेत, SBC साठी 2 पदं आहेत, 27 पदं OBC साठी आहेत, 23 पदं SEBC, 23 पदं EWS, 87 पदं ओपन साठी आहेत आणि 221 अशी ही यादी आहे 231 पदांकरिता. आता या पदभरतीमध्ये आता बघूयात आपण रिझल्ट लागलेले आहेत ते. हरकत नाही, मी डाउनलोड केलेली आहे PDF तशी. तर या PDF नुसार जर बघितलं आपण, आता ही PDF जी आहे ते 26 तारखेची गुण आहेत, कालचेच गुण आहेत. तर याच्यामध्ये काय करत मी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क ते कमीत कमी मार्कानुसार ही यादी तुम्हाला करून दाखवत आहे. आता बघा, तुम्ही जर बघू शकत असाल इथे, मी झूम करतो अजून, तर 45 मार्कांचा टॉपर आहे, हे 45 मार्कांचा टॉपर आहे याच्यामध्ये. मीरा भायंदरमध्ये 45 मार्कांचे तुम्हाला 2 विद्यार्थी दिसतील, सुमित रापते आणि प्रसाद भोईर यांना काय की 45 मार्क आलेले. तर 40 ते 50 मध्ये जर विद्यार्थ्यांची संख्या आपण कॅल्क्युलेट केली तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतील विद्यार्थी बघा, हे दिसतील 34 विद्यार्थी. हे 34 विद्यार्थी दिसतील तुम्हाला 40 ते 50 मध्ये. त्याच्यानंतरनं जर पहिलं आपण तर 39 ते 30च्या दरम्यान याच्यावरतीच कट ऑफ राहतं की किती विद्यार्थ्यांना कसे मार्क पडतात. तर तुम्ही जर पाहिलं इथे तर हे विद्यार्थी संख्या आहे, अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. हे आहेत 160 विद्यार्थी, हे आहेत 160 विद्यार्थी, 160 विद्यार्थी आहेत हे. आणि डिस्क्वालिफाईड झालेले विद्यार्थी बघत आपण किती झाले डिस्क्वालिफाईड, ज्या विद्यार्थ्यांना 24 आणि 24 पेक्षा कमी मार्क आहेत ते. तर असे विद्यार्थी किती बघूयात. तर हे विद्यार्थी आहेत 24 आणि 24 पेक्षा जास्त असणारे, कमी असणारे. तर हे इथून होते ते 108 विद्यार्थी आहेत. तर हे टोटल 108 विद्यार्थी आहेत. 108 विद्यार्थी आहेत. आता टोटल जर पाहिलं तुम्ही, ही जी संख्या आहे पदांची म्हणजे किती विद्यार्थी आहेत, तर हे जर बघितलं तर हे टोटल विद्यार्थी आहेत 360 विद्यार्थी. आता 360 मध्ये जर पाहिलं तुम्ही, 360 मध्ये तर 34 विद्यार्थी जे आहेत ते 40 आणि 40 पेक्षा जास्त आहेत. त्याच्यानंतर इथे बघा तर अर्धे जवळपास विद्यार्थी आहेत, म्हणजे 48% वगैरे असतील, हे विद्यार्थी 30 आणि 40 मध्ये आहेत. आणि डिस्क्वालिफाईड झालेले बघा तुम्ही बघा, 360 पैकी 108 विद्यार्थी डिस्क्वालिफाईड झालेले. खूप जास्त प्रमाणात विद्यार्थी डिस्क्वालिफाईड होत आहेत. ओके, तर याच्यावरती आता कट ऑफ, तर आता 2 दिवसाच्या याच्यावरती कट ऑफ नाही सांगता येणार, तरी पण सांगतो मी तुम्हाला, हे विद्यार्थी तर सरळ काय होतील की क्वालिफाईड होतील ग्राउंडसाठी. त्याच्यानंतर कट ऑफ जो आहे तो इथं लागू शकतो, म्हणजे 40च्या थोडासा कमी जास्त काय की तुमचा कट ऑफ लागू शकतो. आता विद्यार्थ्यांची आज थोडीशी कमी विद्यार्थ्यांची ग्राउंड झाले, त्यामुळे एवढं आपल्याला कट ऑफवरती बोलता येणार नाही, तरी पण विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी मार्क पडत आहेत. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.